नमस्कार प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग आहे ना खरंच खूप जबरदस्त आहे. काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे आज, कारण कल्पना सुद्धा आज प्रियाला ओरडणार आहे आणि अश्विन सुद्धा तिचा भाग नाही घेऊ शकत. तर हे कसं घडलं पाहूया ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता इकडे सायली किचनमध्ये असते आणि नैवेद्य बनवत असते. तितक्यात आता तिथे खाली अर्जुन येतो आणि बोलतो, मम्मा खरंच सॉरी. डॅड खरंच सॉरी, मगाशी मी खूप रूड बोललो ना. पुढे आता अर्जुन बोलतो, स्पेशली मम्मा तुला सॉरी. काय आहे ना, तुला रिॲलिटी चेक हा दिलाच पाहिजे. आणि मम्मा तो खरंच खूप इमोशनल आहे ग, पण आता प्रत्येक माणूस कसा वागतो याकडे जरा प्रॅक्टिकली बघ. तितक्यात आता तिथे सायली येते आणि बोलते, अहो मी काय म्हणते, हा विषय आता नको ना. आणि आता सायली नैवेद्य दाखवते अर्जुनला आणि बोलते, हे बघा मी खोबऱ्याच्या वड्या बनवल्यात, तुम्हाला आवडतात ना. त्यावर आता अर्जुन बघून खूप आनंदी होतो आणि बोलतो, खरंच खूपच आवडतात मला, फॅन्टॅस्टिक. आणि तो आता नैवेद्याचा प्रसाद जो असतो तो घ्यायला जातो. सायली त्याला थांबवते आणि बोलते, अहो थांबा ना, मला आधी देवी आईसमोर नैवेद्य तर दाखवू द्या. त्यावर आता अर्जुन बोलतो, मग आधी दाखवायचा ना देवी आईसमोर, मग माझ्या समोर आणायचा ना, आता द्या मला, माझ्या तोंडाला आहे ना पाणी सुटलंय, अहो एक द्या ना मला. तर आता सायली बोलते, अजिबात नाही हा, लहान मुलासारखं नाही वागायचं, मी आधीच सांगून ठेवते. त्यावर आता अर्जुन बोलतो, नाही ना एक तरी द्या मला. तितक्यात तिथे आता प्रिया आणि अश्विन येतात आणि आता प्रिया या दोघांनाही आनंदी बघून खूप जडते आणि त्यामुळे आता ती घरात खूप मोठा तमाशा करते. त्याआधी ती मनात विचार करू लागते की एकीकडे तो अर्जुन आणि तो रविराज, हे दोघंही ना मला एकतर जिवंत गाडायला निघाले आणि त्यानंतर ही सायली निर्लज्ज सगळ्यांना खायला घालते. असं म्हणत आता ती प्रिया समोर येते आणि बोलते, काय ग सायली, तू हे सगळं मुद्दाम करतेस ना. आधी तर काय अर्जुन, तू कोर्टात माझ्या विरुद्ध खोटं नाटं सांगितलं आणि आता तुम्ही माझी हार सेलिब्रेट करताय. आता सगळ्यांना कळतच नसतं की हिला काय झालंय ते. आता ही प्रिया काय करते, ती बोलते की हे तुला असं गोळधोळ करताना लाज नाही वाटले का सायली. आणि प्रियाच्या हातची प्लेट ती फेकून देते. आता हे बघून तर सगळ्यांना खूप आश्चर्य होतं. तर आता प्रताप उठतो आणि तिच्यावर ओरडतो. तो बोलतो की तन्वी, ही अशी वागण्याची कुठली पद्धत आहे. त्यावर आता प्रिया मान खाली घालते पण ती रागातच असते. त्यावर आता अश्विन मध्ये पडतो आणि बोलतो, डॅड सॉरी हा, एक्स्ट्रीमली सॉरी. बघा मी ती का अपसेट आहे ना, मी तुम्हाला सांगतो. त्यावर आता प्रताप बोलतो, ए अश्विन, कारण काहीही असो पण तुला माहिती आहे की मी अन्नाचा अपमान सहन नाही करू शकत. आणि आता प्रताप प्रियाला बोलतो की ए तन्वी, त्या वड्या आहेत ना ताबडतोब उचल. तर आता इकडे प्रिया ओरडते आणि ती प्रतापलाच उलटं उत्तर द्यायला लागते. ती बोलते, काय बाबा सगळे तर मलाच म्हणतायत, तुम्ही त्या अर्जुनला कोणीच विचारत नाही काय झालंय ते आणि त्यांनी काय केलंय ते. तर आता अर्जुन बोलतो, काय केलंय मी, फक्त एवढंच ना की तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आणि काय त्यामुळे तू आता घरात तमाशा करशील का. आता बघा कल्पना बोलते प्रियाला की तन्वी, कितीही राग आला ना तर तो राग अन्नावर असा काढायचा नसतो. आणि आता प्रताप बोलतो, काय ग तन्वी, मी तुला काय सांगतोय तुला कळत नाही आहे का, त्या वड्या उचल, ते जमिनीवर फेकलेलं जे अन्न आहे ना ते ताबडतोब उचल. तर प्रिया मान खाली घालते आणि गप्प बसते. तर आता अश्विन सगळे सिच्युएशन आवरायचा प्रयत्न करतो. अश्विन बोलतो की डॅड तुम्ही जरा शांत व्हा, हे बघा आपण सगळं सॉर्ट आउट करूया, शांत व्हा. आणि त्यानंतर अश्विन प्रियाला सांगतो की तन्वी तू आज जा, मी इथे बघतोय काय आहे ते. तर आता प्रिया काही थांबतच नसते आणि बोलते, अरे अश्विन, सायली हे सगळं मुद्दाम करतोय. तर आता अश्विन तिला थांबवतो आणि बोलतो, तन्वी आज जा, सांगितलं ना तुला एकदा, इथे घरी सगळ्यांचा राग आणखी वाढू नकोस, आज जा. आता प्रिया नाईलाजाने पाय तणतण करतच आतमध्ये जाते. तर आता सायली अर्जुनकडे बघू लागते. अश्विन ते सगळ्यांना माफी मागतो आणि बोलतो, मॉम डॅड, तन्वीच्या वागण्यामुळे ना मी तुम्हाला माफी मागतोय. तिने 2 वर्षापूर्वी नकळत जे काही केलं ना ते चुकीच्या पद्धतीने आज कोर्टासमोर आलं म्हणून तिचा तोल गेला. पण तिने मला आणि रविराज काकाला सगळं सविस्तर सांगितलं आणि ते मला पटलं सुद्धा, असं तो आता सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. हे ऐकून आता अर्जुन बोलतो की वा, म्हणजे कोर्टात जे काही झालं त्यानंतर ती मुलगी परत खोटं बोलली आणि ते तुला पटलं सुद्धा. तर आता अश्विन बोलतो की हे बघ दादा, मला तुझ्याशी या विषयावर आता बोलायचंच नाही आहे. आणि आता अश्विन प्रतापला बोलतो की डॅड मी उचलतो हे सगळं. आता तो उचलायला जातो तितक्यात सायली त्याला थांबवते आणि बोलते, राहू दे अश्विन भाऊजी, मी उचलते हे सगळं, तुम्ही प्रियाकडे जा, तिचा राग जरा शांत करा. आता असं ऐकून अश्विन तिथून निघून जातो आणि मात्र प्रताप खूप चिडला असतो. आता बिचारी सायली सगळ्या वड्या घेते आणि उचलते. सायलीला सुद्धा हा असा वागण्याचा खूप त्रास झालेला असतो. आता अर्जुन मनात बोलतो की ही शेवटची नाटकं करून घे तन्वी, कारण आता तुझा गेम संपत आलाय. इकडे आता प्रिया रूममध्ये येते आणि ती आता स्वतःशी बोलते की असं वाटते मी चारी बाजूने ना कोंडली जात आहे आणि असं माझ्या गळ्याभोवती फास लटकवला आहे आणि तो असा घट्ट घट्ट होत चाललाय. नाही नाही, या सगळ्यातून मी आता कशी निघू बाहेर.
कशी निसटू मी, असं आता ती स्वतःशी विचार करू लागते. इकडे आता सायंकाळची वेळ झाली असते आणि सायली आता सगळ्या फ्लावर्सला, सगळ्या झाडांना पाणी देत असते आणि ती तिथे एकटीच विचार करत बसली असते. आता तिथे अर्जुन येतो आणि हे बघून आश्चर्यच वाटत त्याला. तो आता बोलतो की तू काय बघतीयस? तर आता सायली बोलते की प्रवास. अर्जुन विचारतो कसला आणि कोणाचा? तर सायली बोलते की नात्यांचा. ही सगळी रोपं माझ्या नात्यांमुळेच तर आली आहे ना या घरात. आणि आता सायली एक फ्लावर पॉट उचलते आणि अर्जुनला दाखवते आणि बोलते हे बघा ना बाबाच्या नावाचं रोप. या रोपात आमच्या नात्यातले सगळे चढ उतार ओतलेत मी. आणि आता सायलीला सगळं जुनं आठवत असतं की जेव्हा सायली पहिल्यांदा नवरी म्हणून त्या घरात आली असते तेव्हा प्रतापला सायलीचा अजिबात म्हणजे राग येत असतो आणि तो सतत चिडचिड करून आता सायलीवर राग काढत असतो. हे तिला सगळं आधीचं आठवत असतं. आणि त्यानंतर प्रताप कसा स्वतः सगळ्यांना समजून घेतो अर्जुन आणि सायलीला आणि कसं त्या दोघांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो हे आता अर्जुनला सुद्धा आठवत असतं. त्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कसं सगळ्यांसमोर आलं हे सुद्धा आता दोघांनाही आठवत असतं. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे आता प्रतापला झालेला त्रास हे सुद्धा आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतं. आणि त्यानंतर आत्ताचा प्रवास म्हणजे काही डेज आधी आपल्याला हे दाखवलं होतं ना की आता सायली प्रतापला त्याचा चष्मा शोधून देते आणि हळूहळू त्यांच्यात परत पूर्वीसारखं होत असतं. आता अर्जुन सायलीला बोलतो की सायली तू हे जेव्हा रोपं लावली होतीस ना तेव्हा मला असं वाटलं होतं की इट्स अ वेस्ट ऑफ टाईम, पण कारण माझ्या घरची लोक आहे ना कधीच तुझ्याशी नीट वागणार नाही असं मला वाटत होतं कारण ती थोडी हट्टी आहे. त्यावर आता सायली बोलते एक मिनिट, माझ्या घरच्यांना असं हट्टी वगैरे म्हणायचं नाही हां, गाठ माझ्याशी आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो हट्टी नाही तर काय, त्यांना जगातली एवढी बेस्ट सून मिळाली आहे तरी ते हट्टच करतात, त्यांना तर किंमतच नाही आहे. त्यावर आता सायली बोलते आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, मला ना माझं म्हणणं मांडायचं आहे यावर. त्यावर आता अर्जुन बोलतो की अच्छा बरं बोला मग ॲडव्होकेट सायली सुभेदार. त्यावर आता सायली बोलते पहिली गोष्ट, रागवणं हा मोठ्या माणसाचा अधिकार आहे आणि त्यातही त्यांचं प्रेम लपलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या खडूस मुलाने त्यांना हट्टे वगैरे म्हणू नये. त्यावर आता अर्जुन बोलतो अच्छा म्हणजे बाकीचे सगळे चांगले आणि तुझा नवरा खडूस. त्यावर आता सायली बोलते मी खडूसची बायको म्हणून नाही तर अर्जुन सुभेदारची बायको म्हणून बोलते, ॲडव्होकेट सायली सुभेदार म्हणून. आणि त्यामुळे अर्जुन सुभेदारला सतत ताकीद देण्यात यावी की त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांना काहीही बोलायचं नाही. त्यावर आता अर्जुन हसतो आणि बोलतो बरं मी त्यांना काहीही बोलत नाही, पण आता मी माझ्या बायकोला आहे ना चांगलं सरळ करणार आहे. मी खडूस ना, थांब तू आता, अजून तर तू माझा खडूसपणा बघितलंच नाही आहे, आता दाखवतो मी तुला खडूसपणा काय असतो तो. आणि आता सायली आणि अर्जुन सगळे घरभर असे एकामागो धावत असतात. सायली पळत असते तर अर्जुन तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन तिला म्हणतो अच्छा मला खडूस म्हणतेस ना तू, थांब थांब. आणि मग आता फायनली तो तिला पकडतो आणि बोलतो अच्छा तर मी खडूस ना. अर्जुन बोलतो आता दाखवतोच मी तुम्हाला खडूस म्हणजे काय असतं ते. आणि आता अर्जुन सायलीचा हात पकडतो. सायली बोलते अहो बाबा आले ना तर तुम्हालाच रागवतील. त्यावर आता अर्जुन बोलतो ओरडू द्या. तर आता अर्जुन काही ऐकत नसतं म्हणून सायलीनं अर्जुनला गुदगुदी करते आणि तिथून पडून जाते. आणि मग आता ती वर जाताना अर्जुनला परत एकदा अशी चिडवते आणि बोलते खडूस. आणि आता दोघेही खूप आनंदी असतात आणि हसत असतात. आता सायली आपल्या रूममध्ये जाते तर अर्जुन तिथे आता मनात विचार करतो की सायली तू आतापर्यंत खूप टॉर्चर सहन केलास, पण आता कायम अशीच हसत राहशील, आय प्रॉमिस, हे तुला माझं वचन आहे. आता सीन शिफ्ट होतो. इकडे साक्षी रडत असते आणि बोलते अण्णा सगळं संपलं. आणि तिथे आता महिपत तिचं सगळं बोलणं ऐकत असतो. साक्षी बोलते की आता मी पुन्हा जेलमध्ये जाणार, सगळं संपलं. अण्णा आज प्रिया पकडली गेली, ती खोटी बोलली आहे हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आता कोर्टात हे सुद्धा प्रूव्ह होणार की ती प्रियाने सुद्धा कोर्टात खोटी साक्ष दिली. त्यावर आता इकडे महिपत बोलतो अगं काही नाही होणार आहे ना ते दामिनी देशमुख, ती बाई असं काही होऊच देणार नाही. तितक्यात आता चिडतेही साक्षी आणि बोलते असं काही होणार नाही, तुम्ही गप्प बसा. तुम्ही तर असं म्हणाला होतात ना की ती दामिनी देशमुख कधीच हरत नाही, मग काय झालं? ते अर्जुन सुभेदारने तिला सुद्धा हरवलं. तो अर्जुन सुभेदार आहे ना, त्यांनी ही केस सुद्धा तो जिंकणारच. त्यावर आता महिपत बोलतो अरे एक दिवस काय असं झालं म्हणून काय लगे काय आभाड कोसळणार आहे का? आता तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो पुढे बोलतो अगं अजून केस बाकी आहे. त्यावर आता साक्षी बोलते आता तो अर्जुन पुढच्या वेळेस काहीतरी वेगळं प्रूव्ह करणार आणि मी 2 तासात कुठे होती तो हे शोधून काढणार आणि मी कुठे गेली होते ते 2 तासात रिझॉर्ट म्हणून हे त्याला कळलं तर. त्यावर आता महिपत बोलतो अगं त्याला कसं कळणार? तर आता साक्षी बोलते जशी मी प्रियाची मैत्रीण होती त्याला हे कळलं ना तसंच. अण्णा तो अर्जुन अजिबात मागे हटत नाही, तो काहीही शोधून काढू शकतो. मला माहिती आहे अण्णा, मला जेल होणार, मला फाशी होणार आणि एक वेळ फाशी जर झाली ना तर ते ठीक आहे, मी तिथल्या तिथे संपून जाईल. पण अण्णा तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर? पण अण्णा मला जन्मठेप झाली तर? नाही मला त्या जेलमध्ये नाही जायचं आहे, परत त्या घाणेरड्या जेलमध्ये नाही जायचं आहे.
मला ते सगळं नको आहे, मी अण्णा तुम्हाला खरंच सांगते मला नको आहे हे सगळं, अशी ती बडबड करत असते. त्यावर आता महिपत बोलतं, अगं पोरी शांत हो, असं काहीच होणार नाही, वाघाचा बछडा आहे तू, असं काहीच होणार नाही, घाबरू नकोस. त्यावर आता इकडे साक्षी काही ऐकतच नसते आणि ती सतत बडबड करत असते, नाही मी जाणारच आहे ते जेलमध्ये, मी जेलमध्ये जाणारच आहे. आणि ती आता रडू लागते. पुढे आता साक्षी बोलते, मी त्या जेलमध्ये जळणार. त्यावर आता इकडे महिपत बोलतो, बाई त्याआधी आहे ना तुझा हा बाप अख्ख्या जगाला आग लावून टाकेल. मग त्या आगीत फक्त अर्जुन सुभेदारचे फॅमिलीच नाही तर ते दामिनी देशमुखसुद्धा जळून खाक होणार 113%. आता सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस उगवतो आणि सायली आता आंघोळ वगैरे करून बाथरूममधून आली असते. तर ते आता आरशामध्ये बघते तर तिला एक लव्ह लेटर आणि त्यावर असा हार्ट चिपकवलेला दिसतो. आता सायली ते लेटर घेते आणि ती वाचते. त्यावर लिहिलं असतं की हा आरसा जितका खरा आहे त्यावरूनही खरं आणि निर्मळ तुझं हसू. आता हे लेटर वाचून सायली हसू लागते. पुढे वाचते ती की अशीच छान हसत राहा, स्माईल करत राहा. पुढे आता सायली वाचते की स्टार याचा आधार घेऊन मी सगळे केस जिंकतो, पण तुझ्यासमोर आलो की सगळे लॉजिक विसरतो. आता सायली विचार करू लागते, हे ज्याचा आधार घेऊन केस जिंकतात म्हणजे काय असेल, यांची पुस्तकं. आणि आता सायली लगेच बुकशेल्फमधले पुस्तकं शोधू लागते. तिथे आता एका बुकच्या मागे सायलीला लेटर दिसतं आणि आता सायली ते लेटर वाचते. ते लेटरमध्ये लिहिलं असतं की मी आजवर खूप पुस्तकं वाचली आणि लगेच प्रश्नांची उत्तरं दिली, पण जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो मला कळतच नाही की कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. आता सायली आरशाकडे बघते आणि आता वाचते की पण तुझी स्माईल पाहिली तर माझंच मला उत्तर मिळतं. आता सायली हे ऐकून सुद्धा लाजू लागते. आणि त्यानंतर एक दुसरं लेटर लपलेलं असतं, त्याचा क्लू असतो त्यात. ती आता वाचते, डॅश डॅश तुझ्या दिवसाची सुरुवात होते आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते कॉफीने. आता सायली विचार करू लागते, म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात. आणि मग आता सायलीला आठवते की तिच्या घरची सुरुवात तर चहाने होते सकाळची. त्यामुळे आता सायली बोलते की किचनमध्ये असेल काहीतरी, म्हणजे पुढची चिठ्ठी ही स्वयंपाकघरात आहे असं म्हणत आता सायली पटकन खाली जाते. इकडे आता प्रिया आपल्या रूममध्ये असते लॅपटॉप घेऊन आणि ती ऑनलाईन शॉपिंग करत असते आणि सगळे चिप्सचे पॅकेट तिने इकडे तिकडे फैलवले असते आणि खात असते. ती आता स्वतःशी बोलते, सकाळपासून माझा 6वा ड्रेस आहे हा. त्या अर्जुनमुळे मी जेलमध्ये तर जाईलच, पण असं हे ऑनलाईन शॉपिंग करून ना मी कंगाल होईल आणि त्यात हे ओव्हर इटिंग करून मी जाड होईल असं ती विचार करू लागते. आणि आता ती पुढे बोलते, मी स्वतःला कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला ना तरीही एका बाजूने अर्जुन आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदार येताना दिसत आहेत मला आणि दोघांचे हात म्हणजे ना असा गडाफास आहे गडाफास. आता प्रिया ना खूप घाबरली असते. प्रिया पुढे बोलते, महिपत तर फाशी वगैरे देण्याच्या काही फंद्यातच पडणार नाही, तो तर डायरेक्ट डॅव असा करेल असं तिला आता जुनं आठवत असतं की महिपतने तिला गोळी मारण्याची धमकी दिली असते. आणि ती विचार करत असते, रडत असते आणि खात असते. आणि आता प्रिया बोलते, या सगळ्यांच्या भानगडीत मी पडतच नाही, त्याआधीच मी कुठेतरी पडून जाते, कुठे जाऊ असा ती विचार करू लागते. प्रिया आता बोलते, मुंबईला जाऊ का? मग बोलते, नाही ते येतील मला मुंबईला शोधायला आणि सापडेल सुद्धा. मी एक काम करते, देशाच्याच बाहेर जाते, मी हे देशच सोडून जाते. आता प्रिया मूर्खासारखी काहीही बडबड करत असते. सायली आता इकडे किचनमध्ये येते आणि चिठ्ठी शोधते. तिला कप खाली चिठ्ठी सापडते. आता सायली चिठ्ठी वाचते, मधुभाऊंच्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकत नाही, कारण त्यांनी इतकी मौल्यवान व्यक्ती मला दिली आहे. आता या उपकारांचा हिशोब कसा ठेवायचा? आता अर्जुन लपून हे सगळं बघत असतो आणि आता तिथे दूर असलेला अर्जुन विचार करू लागतो की सायलीला पुढचा क्ल्यू नाही कळला आहे का, मग ती इथेच का थांबली आहे? आता असं म्हणत अर्जुन किचनमध्ये जातो आणि बोलतो, बायको मान्य कर की हे ट्रेजर हंट तू फायनली हरली आहेस. त्यावर आता सायली बोलते की हो का, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी हारली आहे म्हणून? हा खेळ तुम्हीच सुरू केला आहे ना, मग तो मीच संपवणार. त्यावर आता अर्जुन बोलतो की मग तू इथे का उभी आहेस, तुला कळलं तर क्लू? तुला कळलं नाही ना क्लू, राईट? त्यावर आता सायली बोलते की नाही, मधुभाऊ परतफेड हिशोब म्हणजे मधुभाऊची हिशोबाची डायरी ना, बरोबर? त्यावर आता अर्जुन बोलतो की करेक्ट. आता बघा, या डायरीवरूनच यांना एक नवीन पुरावा मिळतो आणि असा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आणि सायली मधुभाऊच्या खोलीत जातात आणि मधुभाऊ आता दोघांनाही सांगत असतात की मी काहीही असो ना, छोटीतली छोटी गोष्ट मी त्या हिशोबाच्या डायरीत लिहून ठेवायचो. त्यावर आता अर्जुन बोलतो की मग जेव्हा विलासने तुम्हाला पैसे दिले होते ठेवण्यासाठी ती इन्फॉर्मेशन सुद्धा असणारच ना त्या डायरीमध्ये. त्यावर आता मधुभाऊ सांगतात की अर्थातच. आणि आता अर्जुन बोलतो की आय एम व्हेरी शुअर की त्यामध्ये ना महिपतने दिलेलेच पैसे असतील ते विलासने जे मधुभाऊला ठेवायला दिले होते आणि त्याचा हिशोब आपल्याला नक्कीच त्या डायरीमध्ये सापडेल. आणि आता उद्याच्या भागात त्यांना ती एंट्री सापडते सुद्धा. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.